तर मित्रांनो आपण भेटला जळगावच्या प्रसिद्ध रील स्टार यांना. संध्याकाळी टायमाला विश्वास झाला तर मित्रांनो सगळ्यांना जे खानदेश कसं पाटील म्हणते तसं स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मग नंतर मित्रांनो जामदायला जाण्यासाठी निघला तर मध्येच केकनी वर म्हणून थांबला होता कारण की आपल्या दादाबाई उचलला तर चाल रे नाना. नंतर पोहोचला तर मित्रांनो मस्त जामदायला 510 महिन्यात तेवढ्या दादाबाई म्हणतो चाल म्हण ज्यूस बीस पाड म्हटलं फोकटाचं तर पहिलं लागतं कधी तो म्हणणार आणि स्वतः. मग त्याच्यानंतर पोहोचला तर दाद्यासोबत रामराज्यावर 800 समोर येडे चाळे का नाही असं तर कधी होणार नाही. पाटील का दिसतो कमेंट सेक्शन मध्ये सांगा आला पाटील आला आपल्याला पाहून अश्विन दादा एवढ्या हसूर आले याचं काहीच म्हटलं व्हीएमपी येते म्हटलं माहिती पापा आपल्याला पाहून कसा वाकडा आकडा पैराला झिंगून म्हटलं मी आहे त्यासोबत जे पाहू नको इकडे तिकडे. त्याच्यानंतर एंट्री झाली आपल्या मॉडर्न रवी भाईची लगेच आहे मुक्ताईनगरची आपल्या कट्टर हिंदुत्वादी आपल्या सोमवारीची एंट्री झाली. तेवढ्यातच एंट्री झाली मित्रांनो आपल्या जळगावचे प्रसिद्ध रील स्टार म्हणजे आपले माई सुर्वे दादा यांची स्वभाव माणसा एकच नंबर आहे. काही विषय नाही भाऊचा जसा भाऊचा स्वभाव आहे रॉयल त्याचे विषय एकदम रॉयलच आहे. काही दिवसापूर्वी जे आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना रील बनवले ते दाखवतात आपल्या माई दादा रील पाहिले आणि म्हणता एकदम खतरनाक झाली काही विषय नाही म्हणे मी तुझ्यासोबत चालू ठेवणे रील. नंतर झाली व आपला एका खास व्यक्तीची तो खास व्यक्ती असा आहे जो पुरा महाराष्ट्राने त्याच्या कविताने वेळ लावलाय. तो व्यक्ती जर पाहायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पार्ट 2 साठी फॉलो करून घ्या. भेटूया व त्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र जय खानदेश.